विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. राज्यातल्या सर्व जिल्हा परिषद शाळात सारथीच्या माध्यमातून काढलेल्या स्मृती ग्रंथाच्या माध्यमातून घेतलेले परिपाठ, उपक्रम यांचा एक इतिहास निर्माण झाला आहे. यातून लाखो मुलं तयार झाली. रुई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आम्ही गेलो. तिथं आम्ही जे पाहिलं ते गजब होतं. रुईसारखी स्थिती राज्यातल्या सर्व शाळात आहे. सारथीचे हे योगदान राज्यातील उमलती पिढी कधीही विसरणार नाही. दरवळला स्मृती ग्रंथांचा विचार. स्थळ अहमदपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा रुई. वेळ सकाळची. सकाळी शाळेची प्रार्थना झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी परिपाठाला सुरुवात केली. आम्ही सर्वजण विद्यार्थी नेमके परिपाठासाठी काय विषय निवडतात याकडे उत्सुकतेनं पाहत होतो. तितक्यात शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत गोविंदराव बोईनवाड उठले. त्यांनी आमचा सगळ्यांचा परिचय करून दिला. सारथीनं राबवलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या निमित्तानं आम्ही एक ग्रंथ तयार करतोय हे विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितलं. बोईनवाड सर म्हणाले, आपल्या शाळेमध्ये रोज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथ हा सारथीचाच एक उपक्रम आहे. सारथीचे सर्वेसर्वा असणारे अशोक काकडे सर यांनी आमच्या शाळेला तो ग्रंथ भेट दिला. त्या ग्रंथासोबत एक छानसं पत्र दिलं होतं. या ग्रंथाच्या माध्यमातून रोज आपल्या शाळेमध्ये परिपाठ झाला पाहिजे त्या सूचनेप्रमाणे आम्ही 2020 पासून सलग हा परिपाठ घेतो. हा परिपाठ कसा सुरू आहे, त्यातून विद्यार्थ्यांना कसा फायदा झालाय, रोजची दैनंदिनी या परिपाठापासून सुरू होते, या अनुषंगानं असणारे अनुभव लिहिण्यासाठी ही सगळी मंडळी मुंबईवरून आपल्या शाळेला भेट देण्यासाठी आली आहे. तेव्हा मुलांनो, आज तुम्हाला वेगळं काही करायचं नाही. तुमचा जो परिपाठ रोज नित्य नियमाने सुरू आहे त्याच पद्धतीने हा परिपाठ आजही घ्यायचा आहे. या परिपाठाच्या माध्यमातून कोणाला काय काय अनुभव आले, कोणी काय काय यश मिळवलं या बाबतीत या मुंबईवरून आलेल्या टीमसोबत चर्चा करायची आहे. मुलांनी हो सर म्हणून एका सुरामध्ये सरांना प्रतिसाद दिला. त्यांनी त्या परिपाठात केलेला प्रयोग त्या मुलांच्या मनाला चांगलाच भिडला आहे हे आम्हाला जाणवत होतं. अतिशय प्रसन्न वातावरणात असणारी ती शाळा पुस्तकांची शाळा म्हणून ओळखली जाते. शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर 7 शिक्षक अत्यंत क्रियाशील आहेत. आपल्या शाळेला वेगवेगळ्या माध्यमातून अधिकची पुस्तकं मिळावी, ती पुस्तकं विद्यार्थ्यांनी वाचावीत, त्या पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावेत, यासह अनेक वेगवेगळ्या कल्पना लढवून तिथले शिक्षक अत्यंत विद्यार्थीप्रिय झाले आहेत. ज्याप्रमाणे मंदिरात पोथी सुरू होते, ज्याप्रमाणे सणावाराला पोथी वाचण्याचा सप्ताह असतो, त्याप्रमाणे या शाळेवर दररोज सकाळी शाळा सुरू होताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिग्रंथावर परिपाठ केला जातो. आम्ही ते सगळं वातावरण अगदी बारकाईनं टिपत होतो. एका मुलीकडे पाहत बोईनवाड सरांनी खुणवलं. ती मुलगी सर्वांच्या समोर जाऊन उभी राहिली. दोन्ही हात बांधून तिनं भाषणाला सुरुवात केली. पहिले शब्द होते, नमस्कार, मी तंजिला करीम शेख, एका गवंडी काम करणाऱ्या कष्टकऱ्याची मुलगी आहे. मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची प्रशासकीय कामगिरी या विषयावर विस्ताराने बोलणार आहे. शेखने जे जे मुद्दे तिच्या भाषणात मांडले, जे जे विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात ती सर्वांसमोर ठेवत होती, त्या स्वरूपाचे बारकावे सांगणारे विषय मी माझ्या आयुष्यात कधीही ऐकले नव्हते. महाराजांची दिल्ली जिंकण्यासंदर्भातील रणनीती कशी होती, तुम्ही कल्पना करू शकता. एक मुस्लिम समाजातील मुलगी आहे आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय रणनीतीवर भरभरून बोलते. ती असं बोलते की वाटतं तिचं बोलणं ऐकतच राहावं. मग एक एक करत इतरही मुलं बोलण्यासाठी उठत होते. कोणी शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराविषयी बोलत होतं, कोणी शिवाजी महाराजांवर राजमाता जिजाऊंनी केलेल्या संस्काराबाबत बोलत होतं, कुणी शिवाजी महाराजांवर कविता केली होती, कुणी शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीवर भाष्य करत होतं. त्या सर्वांमध्ये तंजिला करीम शेखनं ज्या पद्धतीनं आमच्यावर छाप पाडली होती, तशीच छाप चंद्रभागा बैनवाड, समृद्धी मुंगरे, ऐश्वर्या बारोळे, आदित्य श्रीमंगले यांनीही पाडली होती. कविता, कथा, पोवाडे, ऐतिहासिक प्रसंग ऐकून आम्ही भारावून गेलो. मी जेव्हा तंजिलाशी बोललो तेव्हा ती म्हणाली, माझी आजी नेहमी म्हणायची,
जितकं वाचशील आणि त्यावर विचारमंथन करशील तेवढी तू हुशार होशील. मला 2च गोष्टी माहीत होत्या. एक, मला हुशार व्हायचंय आणि 2, मला मोठं व्हायचंय. हुशार आणि मोठं कसं व्हायचं हे मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक चरित्रावरून शिकायला मिळालं. उगीच कोणी मोठं होत नाही, त्यासाठी कष्ट करावे लागतात, इतरांना समजून घ्यावं लागतं, इतरांच्या रणनीती समजून घेऊन त्याप्रमाणे वागावं लागतं. हे सारं काही त्या स्मृतिग्रंथातून मला शिकायला मिळालं. माझा भाऊ मला म्हणत होता, तुला छत्रपती शिवाजी महाराज सांगताना विद्यार्थी चिडवतील, त्याकडे लक्ष देऊ नको. त्यामुळं भाषणाला उभी राहताना, परिपाठाला उभी राहताना माझ्या मनावर एक दडपण यायचं. या दडपणामधून मी खूप काही शिकले, काळजी घ्यायला लागले. माझे सर्व शिक्षक अगदी खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभे होते. तंजिलाचे शब्द ऐकून आम्ही मंत्रमुग्ध झालो होतो. या शाळेमध्ये मुलांची संख्या 113 आहे. त्यातल्या बहुतांशी सगळ्या मुलांनी 2 ते 3 वेळा या महाराजांच्या स्मृतिग्रंथाचं वाचन केलं होतं. या मुलांनी वाचनातून अनेक प्रश्न काढलेले आहेत. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ही मुलं हाच स्मृतिग्रंथ वाचून सहभागी झालेत. किंबहुना अनेकांनी राष्ट्रीय पातळीवरच्या भाषणामध्ये बक्षीसही मिळवली आहेत. आम्ही बोईनवाड सर यांच्याकडे बसलो होतो, तेव्हा त्या शाळेला मिळालेली वेगवेगळी पारितोषिकं बोईनवाड सर आम्हाला दाखवत होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती शालेय शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला व्हावी यासाठी सारथीच्या अशोक काकडे सरांनी पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरचा स्मृतिग्रंथ, छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्मृतिग्रंथ असे 2 ग्रंथ काढले. ते ग्रंथ राज्यातल्या प्रत्येक शाळेला भेट दिले. तो ग्रंथ नुसता भेटच नाही दिला, तर त्या ग्रंथाच्या माध्यमातून रोज शाळेमध्ये परिपाठ झाला पाहिजे याची काळजीही सारथी परिवारानं घेतली. या परिपाठाच्या आधारे दोन्ही महाराजांचे विचार त्या विद्यार्थ्यांनी आत्मसात केले की नाही यासाठी शाळेतून राबवले गेलेले उपक्रम खूप महत्त्वाचे होते. त्यातून स्पर्धा घ्यायच्या, त्यातून वादसंवाद घडून आणायचा. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज त्या मुलांमध्ये उतरवायचे, ही संपूर्ण संकल्पना काकडे सर यांची असल्याचं त्या शाळेतले शिक्षक सांगत होते. रुई गावातल्या एकाच शाळेत हा उपक्रम सारथीने राबवला नाही, तर राज्यातल्या सगळ्या जिल्हा परिषदांच्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज आणि शाहू महाराज या दोघांनाही या ग्रंथाच्या माध्यमातून सर्वार्थानं आपलंसं करून घेतलं आहे. हा उपक्रम छोटा वाटतोय, पण हा उपक्रम छोटा नाही तर भविष्य घडवणारा आहे. सारथी आणि सारथीचे अशोक काकडे सर यांचे ऋण ही पिढी कधीही विसरणार नाही, असे भावनिक होऊन त्या शाळेचे सर्व शिक्षक आमच्याकडे बोलत होते.